पुढील 5 दिवस राज्यामध्ये ढगाळ वातावरण, वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज. बहुतांश भागात गारपिटीची शक्यता. विदर्भात उन्हाचा तडाखा कायम. रविवारी नागपूरचा पारा वाढून 41.2 अंशांवर. पुढचे 2 दिवस तापमान चढेच राहण्याची शक्यता. राज्यातील तापमानात वाढ होताना दुसरीकडे धरणातील पाणीसाठा झपाट्यानं खालावला. 50% असलेला पाणीसाठा आता 47%. प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी उद्यापासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार. ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार. भूसंपादनासाठी 80 कोटी रुपये वर्ग. आज देशभरात ईदचा सण साजरा केला जातोय. मशिदींमध्ये सकाळी नमाज पठणासाठी गर्दी. ईदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रापासून बंगालपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था. कोल्हापूरमध्ये फुटबॉल मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी. पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. मैदानामध्ये प्रचंड तणाव. ओडिशात बंगळुरू कामाख्या एक्सप्रेसचा अपघात. नेरगुंडी रेल्वे स्टेशनजवळ एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले. एकाचा मृत्यू तर 8 जण जखमी झाल्याची माहिती. उज्जैनमध्ये महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची लगबग. प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालनं महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेतलं. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सलग दुसरा पराभव. राजस्थान रॉयल्सचा 6 धावांनी विजय. राजस्थानसाठी नितीश राणाची दमदार खेळी तर हसरंगाच्या 4 विकेट. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. उद्यापासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार. डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार.